नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. अनेक जणांना प्रश्न पडलाय की भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातला हरियाणा पॅटर्न काय असेल. मी श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोललो, कारण माझ्याकडे ती एक इनसाइड इन्फॉर्मेशन होती आणि ती एक्सक्लुझिव्हली तुम्ही आता एनडीटीव्हीवरती बघत आहात की महाराष्ट्रासाठी भारतीय जनता पार्टीचा हरियाणा पॅटर्न काय आहे. कारण हरियाणामध्ये काय झालं तर त्यांनी खूप मायक्रो प्लॅनिंग केलं. तिथे जी डॉमिनंट असलेली कास्ट आहे जाट, त्यांच्या व्यतिरिक्तचं मतदान आपल्याकडे कसं घेता येईल हा त्यांनी प्रयत्न केला. आणि अर्थात जाट मतदारांनी सुद्धा त्यांना नाकारलेलं नाहीये. बऱ्याच जणांनी त्याचं विश्लेषण असं केलं की हरियाणामध्ये जाटेतर लोक भारतीय जनता पार्टीबरोबर आले, ते तितकंसं खरं नाही. म्हणजे जिथे जाट डॉमिनन्स आहे अशा 28 पैकी जवळपास 19 अशा जागा आहेत की जिथे भारतीय जनता पार्टीला अप्पर हँड मिळाला. आता महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे तर महाराष्ट्रामध्ये 2019 नंतर जे काही वातावरणात बदल झाला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला एक मोठा फटका बसला. त्याच्यामध्ये श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा फॅक्टर खूप मोठा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 25 ते 35% असलेला मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही, अशी एक धारणा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मनात आहे. त्यामुळे ही एक्सक्लुझिव्ह माहिती देत असताना कुणीही ऑन रेकॉर्ड भारतीय जनता पार्टीचा नेता असं म्हणणार नाही की आम्हाला मराठेतर मतदान हवं आहे म्हणून आमचा हा महाराष्ट्रासाठीचा हरियाणा पॅटर्न आहे. खरं म्हणजे याला हरियाणा पॅटर्न म्हणायचंही काही कारण नाही, कारण भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा महाराष्ट्रातला स्थायी भाव असतो आहे आणि तो इतका स्ट्रॉंग आहे की तुम्ही अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीनं जे ओबीसी प्रो पॉलिटिक्स सुरू केलेलं आहे ते देशपातळीवरती पण आहे. तुम्ही मधल्या काळामध्ये मध्य प्रदेशमध्ये झालेले मुख्यमंत्री बघा, उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा सगळे लोक आपल्या जवळ केले तेव्हा भारतीय जनता पार्टीनं लावलेली गणितं बघा. भारतीय जनता पार्टीनं ओबीसी हा फॅक्टर खूप आपल्या जवळचा आहे, कारण तोच आपला पारंपरिक मतदार आहे हे लक्षात घेतलंय. आणि श्री राहुल गांधी यांना पण त्याची जाणीव झाल्यामुळं ते आता हल्ली अल्पसंख्याकाची विजवी मुस्लिमांची भाषाच बोलत नाहीत. अर्थात मुस्लिमांची अडचण अशी आहे की त्यांना काँग्रेस पक्ष किंवा कथित सेक्युलर पक्षाशिवाय काही पर्याय नाही. त्यामुळे ते त्यांची भाषा बोलो किंवा न बोलो पण ते काँग्रेस पक्षालाच मतदान करतात. सूक्ष्म बदल जो राहुल गांधी यांच्या भाषणातला गेल्या 6 महिन्यातला मी बघतोय ते असं आहे, जे कोल्हापूरचं भाषण मी समोरासमोरच ऐकलं, ते अल्पसंख्याकाची भाषा बोलत नाही. ते काय म्हणतात की माध्यमामध्ये किती दलित आहेत, माध्यमामध्ये किती ओबीसी आहेत, माध्यमामध्ये किती आदिवासी आहेत, इंडस्ट्री सेक्टरमध्ये किती ओबीसी आहेत, किती दलित आहेत, किती आदिवासी आहेत, आणि मग अशा सगळ्या पद्धतीची भाषा ते बोलत राहतात. ती का बोलतायत आणि या हरियाणा पॅटर्नचा त्याचा संबंध काय महाराष्ट्राच्या मर्यादेत ते मला सांगायचं. पण आधी ही पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घ्या. हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीचा दणदणीत पराभव होईल असं विश्लेषण एक्झिट पोल पर्यंत सगळ्यांचं होतं आणि हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय झाला. कारण तिसऱ्या वेळेला कुठल्याही राज्यामध्ये अँटी इन्कम्बन्सीला मात देत सत्तेवरती येणं सोपं नाहीये, विशेषतः ते राज्य की जे दिल्लीपासून खूप जवळ आहे. गुजरात जे नरेंद्र मोदी यांचं होमपिच आहे तिथे अशा पद्धतीचा विक्रम भारतीय जनता पार्टीनं करणं याला काही फारसं आपल्याला त्याचं कौतुक वाटत नाही, कारण गुजरात ही आपण हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे आणि त्या हिंदुत्वाचे मास्टर नरेंद्र मोदी असल्यामुळे त्यांना तिथे विजय मिळतो असं आपण म्हणत राहतो. पण हाच विजय हरियाणामध्ये जेव्हा त्यांना मिळतो आणि जेव्हा जाटांचं आंदोलन, शेतकऱ्यांचं आंदोलन, एमएसपीवरून आलेले मुद्दे, दिल्लीच्या अवतीभोवती जाट मंडळींच्या साह्यानं केलेला आंदोलनाचा प्रयत्न, ज्या जाटांचं उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा प्राबल्य आहे, अशा जाटांना डिफाय करत, म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न, जाटांचे प्रश्न, अधिक पैलवानांचा मुद्दा, हा सगळा टाळत अँटी इन्कम्बन्सीवरती मात देऊन भारतीय जनता पार्टीनं हरियाणामध्ये विजय मिळवला. याचा अर्थ त्यांच्याकडे अशी कुठली तर गोष्ट आहे. तीच गोष्ट महाराष्ट्रात आहे. तीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. पण भारतीय जनता पार्टीचं कौतुक आहे की ते मायक्रो प्लॅनिंग करतात. त्यांचे सगळे शीर्षस्थ नेते हे 24/7 पॉलिटिक्समध्ये बिझी असतात. निवडणुकीच्या राजकारणाची ते गणितं जुळवत असतात. तो प्रयोग महाराष्ट्रामध्ये गेली वर्षभर सुरू आहे. भूपेंद्र यादव जे महाराष्ट्र प्रभारी आहेत, अश्विनी वैष्णव जे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं कामकाज बघतात, ही मंडळी रोज भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा फीडबॅक घेत असते. फोन येतात रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंत. भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ राज्यातल्या नेत्यांना सुद्धा यांना उत्तरं द्यावी लागतात. काही नेते तर खासगीत असं म्हणतात की यापेक्षा एका शाळेत, पाठ्यशाळेमध्ये जाऊन बसणं बरं. कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या आमदाराला तुम्ही विचारा, त्याला झूम मिटिंग अटेंड करायला लागते, त्याला पार्टीने दिलेले कार्यक्रमाचा फॉलोअप घ्यावा लागतो.
जोपर्यंत तुम्हाला तुमचा विरोधक लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्हाला सत्तेची आणि त्या योगाने निवडणुकीची गणितं मांडता येत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी सुद्धा आजचा हा जो 2 मुद्द्याचा भाग आहे तो फार महत्वाचा आहे. कारण भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातला हरियाणा पॅटर्न काय हे लक्षात घ्यायचं असेल तर हे मायक्रो प्लॅनिंग काय करते भारतीय जनता पार्टी ते लक्षात घ्यावं लागेल. सो हे जे भूपेंद्र यादव आहेत हे गेली वर्षभर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात फिरतात. मी त्यांना जालन्यातून बघितलं, मी त्यांना बीडमध्ये बघितलं, त्यांना धाराशिवात बघितलं, त्यांना विदर्भात बघितलं, त्यांना कोकणात बघितलं, त्यांना उत्तर महाराष्ट्रात बघितलं. हे काय करतायत तर महाराष्ट्रामध्ये ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास ह्या प्रवर्गाच्या आरक्षणाचा लाभ घेतलेल्या किती जाती आहेत त्या आहेत 326. या जातीतल्या प्रत्येक छोट्या मोठ्या घटकांना जाऊन ही मंडळी भेटतात. हे 2 पातळीवरचं त्यांचं नियोजन आहे. एक आहे राज्य पातळीवरचं. राज्य पातळीवरच्या नियोजनामध्ये भूपेंद्र यादव, केंद्रीय पातळीवरती आलेली काही नेते मंडळी, सोबत श्री देवेंद्र फडणवीस, श्री चंद्रशेखर बावनकुळे ही नेते मंडळी आहेत. आणि जिल्हा पातळीवरती एक आणखीन एक वेगळं नियोजन आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये या जात घटकांच्या किमान 50 बैठका घेण्याचं यांचं नियोजन आहे. या 326 पैकी 168 जात घटकांना ही मंडळी जाऊन भेटलेली आहे. मला खरं म्हणजे आजच्या सकाळच्या एडिटोरियल मीटिंगमध्ये स्वतःच आश्चर्य वाटलं की ही गोष्ट आपल्या नजरेतनं सुटली कशी. पण हरियाणाचा जेव्हा संदर्भ आला तेव्हा ते लक्षात यायला लागलं की भारतीय जनता पार्टीनं अलीकडच्या काळामध्ये, आता प्रेक्षकांना लगेच रिकॉल होईल, किती नव्या महामंडळाची रचना झाली, किती मायक्रो ओबीसींच्या संदर्भातले वेगवेगळे निर्णय ह्या सरकारनं घेतले. तर याचं कारण या 168 बैठकामधून जो फीडबॅक भारतीय जनता पार्टीला आला त्याच्यात आहे. आणि हेच मतदार आपल्याला विजयी करतील असा भारतीय जनता पार्टीला विश्वास आहे. आणि त्या विश्वासाच्या जोरावरतीच हे मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे. या 168 बैठकांच्या शिवाय ज्या 326 उर्वरित जात घटकांना त्यांना भेटायचं आहे त्या सगळ्या जात घटकांना ते जाऊन भेटतील. विधानसभा मतदारसंघात किमान 50 बैठका होतील. परिणाम ज्या हरियाणा पॅटर्नची त्यांना महाराष्ट्रामध्ये गरज आहे तोच हरियाणा पॅटर्न ते महाराष्ट्रात आणतील. म्हणजे कसा तर महाराष्ट्रामध्ये ज्या मायक्रो जात घटक आहेत, 12 बलुतेदार, 24 आलुतेदार आणि ज्या मायक्रो ओबीसीतल्या वेगवेगळ्या जात घटकांना संघटित करून आम्ही तुमच्या प्रश्नांची वाचा फोडलेली आहे. आता हे या बैठकीमध्ये काय सांगितलं जात आहे तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या जात घटकांसाठी काय केलं, गेल्या 2.5 वर्ष भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये सहभागी आहे तर या मायक्रो ओबीसीसाठी काय केलं, श्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळामध्ये या जात घटकासाठी काय केलं जात आहे आणि पुढे तुमच्यासाठी आम्ही काय करणार आहोत. इंटरेस्टिंग काय की आजच नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींसाठीच्या मुलांच्या वसतिगृहाचा शुभारंभ केला आणि त्यांनी सांगितलं की ज्या देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या डीएनएमध्येच ओबीसी असं म्हटलं होतं त्यांनी सांगितलं की माझ्यासाठी हा आजचा आनंदाचा दिवस आहे. हा भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रासाठीचा हरियाणा पॅटर्न आहे. म्हणजे माधव ही तर गोष्ट आहेच, माळी, धनगर आणि वंजारा ती आता एस्टॅब्लिश झालेलं पॉलिटिक्स आहे. त्याच्या पुढे जाऊन मायक्रो ओबीसींच्या बरोबर आपली हातमिळवणी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करते आहे. आणि आपल्याला लक्षात पण येणार नाही आणि मला पण जातीवंत महाराष्ट्राची सिरीज करताना असं लक्षात आलं की तेली समाज बघा, 24-25 विधानसभा मतदारसंघामध्ये हा समाज प्रबळ आहे. धनगर बांधवांची संख्या जवळपास 60-65 विधानसभा मतदारसंघामध्ये चांगली आहे. लिंगायतातला जो ओबीसी प्रवर्ग आहे त्याचीही संख्या चांगली आहे. असे प्रत्येक जात घटक म्हणजे वंजारा वगैरे ते छोटे छोटे जात घटक हे महाराष्ट्रामध्ये किती प्रभावी ठरू शकतात हे या जातीवंत महाराष्ट्राच्या मालिकेतनं दिसतंय. आणि हे सूक्ष्म आकलन जे अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी करतच होती ते सूक्ष्म आकलन त्यांनी केलंय. आणि या जात घटकांना जाऊन भेटून त्यांच्याबरोबरचा महाराष्ट्रातला हरियाणा पॅटर्न करण्याचा हा प्रयत्न आहे. तो इतक्या सूक्ष्म पद्धतीनं केला गेलाय की मला आता ह्यापैकी अनेक जात घटकांना किमान रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून 1-2 विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवाऱ्या मिळाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही. किंवा भारतीय जनता पार्टीकडे असलेले या जात घटकातले पण पूर्वी आपल्याला माहिती नसलेले जे आमदार आणि खासदार आहेत त्यांना प्रचारासाठी पाठवलं जाईल आणि त्यासाठीची नेपथ्य रचना ही ऑलरेडी झालेली आहे. ही भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाची खासियत आहे. हे राजकारण श्री शरद पवार यांनी बरोबर ओळखलेलं आहे. म्हणजे माझ्या माहितीनुसार सर्वाधिक धनगर समाजाला जर उमेदवारी कुठं मिळेल तर ती शरद पवार यांच्या पक्षात मिळेल. माळशिरस तिथे तुम्हाला उत्तम जानकरांना तिकीट मिळताना दिसेल. माढा तिथे पण एखाद्या वेळेला धनगर समाजाचा उमेदवार मिळेल. करमाळा तिथे नारायण पाटलांना तिकीट मिळू शकतं. परभणी जिल्ह्यामध्ये 2-3 जागेवरती धनगर समाजाला संधी मिळू शकते. म्हणजे किमान 7 अशा विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्याकडून तुम्हाला धनगर समाजाच्या उमेदवाराला तिकीटं मिळालेली आहेत.
असं दिसेल आणि या भारतीय जनता पार्टीच्या मायक्रो ओबीसींना ऍड्रेस करण्याच्या मुद्द्याला शरद पवार हे अशा पद्धतीचं काउंटर देतील. मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्याही वैदर्भीय नेत्यांना याची जाणीव आहे, पण उद्धव ठाकरे यांना याची किती कल्पना आहे मला माहिती नाही. आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठीच ही निवडणूक ही सर्वाधिक आव्हानाची असेल. भलेही आज त्यांच्यासाठीचा हा जो भारतीय जनता पार्टीचा हरियाणातला विजय आहे आणि काँग्रेसला न मिळालेलं यश आहे, हा एक प्रकारे बूस्टर आहे. कारण त्यांनी आता काँग्रेसवरतीही दबाव टाकायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री पदाची पुन्हा ते भाषा बोलते झालेत. पण हे सगळं होत असताना भारतीय जनता पार्टीनं लोकसभा निवडणुकीपासून घेतलेला जो धडा आहे, तो धडा काय आहे हे मी तुम्हाला एक्सक्लुझिव्हली आजच्या आपल्या 2 मुद्द्याच्या भागात सांगितलं. आणखीन बरेच तपशील आहेत जे आपण कदाचित आता दिवसातनं 2 किंवा 3 सुद्धा 2 मुद्द्यांचा विषय करू. उद्यापासून एनडीटीव्हीवरती एक मोठी मालिकाच आम्ही महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत जाण्याचा प्रयत्नाची सुरू करत आहोत. तीही तुम्ही बघा. सोबत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही मुद्दे आहेत ते मला जरूर कळवा. मी आणि एनडीटीव्ही एक्सवरती आहोत, युट्यूबला आहोत, ट्विटरवरती आहोत, ऑब्व्हियसली इन्स्टावरती आहोत आणि सर्व सोशल मीडियावरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. थांबूया आपण इथे.